होतं जे होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती होतं की हे सब सेटिंग का काम आहे. ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली त्याच दिवशी आमचा गळा दाबण्याचं काम सुरू झालं होतं. हे माझ्यासारख्या अभ्यासकाला कळत होतं. आणि ह्याच्या मागे फक्त अजित पवार आहेत हे मला सांगायला लाजही वाटत नाही. भाजपा आणि वारंवार बोललं जातं की एक अदृश्य शक्ती याच्या पाठीमागे आहे. असं असताना तुम्ही अजित पवारांवरती आरोप करताय फक्त. अजित पवारांना ताकद कुठनं मिळाली? अजित पवारांना ताकद कुठनं मिळते? प्रोटीन खाल्ल्यानंतर मसल्स होतात ना. ते प्रोटीन कुठनं मिळालं? ते प्रोटीन कोणाच्या पोटात आहे? मसल्स कोणाच्या झाल्या? अजित पवारांची हिंमत झालीच ती काय करण्याची? आव्हाड साहेब, तुम्ही सगळ्या सुनावणीला उपस्थित राहिलेला होतात. लाखो कागदपत्र सादर केली, प्रतिज्ञापत्र सादर केली. तेव्हाही मी सांगत होतो ह्याच्यातनं काहीच होणार नाही. तेव्हाही मी सांगत होतो, आजही मी सांगतो की निवडणूक आयोग ही कठपुतली आहे. इशारों पे नाचेगी. पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? ते आता पवार साहेब ठरवतील ना. सगळ्याच मी ठरवणार थोडी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहात तुम्ही? शरद पवार ठरवतील ना. असं आता नक्की लढाई तर लढू. असं की शरद पवार हे राखेतनं उडतील असा पक्ष आहे, फिनिक्स. काल तुम्ही त्यांच्या मरणाची वाट बघत होतात की त्यांचं शेवटचं निवडणुकीचं चालेल, काय माहीत कधी होईल. आज त्यांचा गळा दाबण्याचं काम केलं. फक्त वाईट ह्याचं वाटतं की ज्या माणसांनी गळा दाबला त्या माणसांचे हातच शरद पवारांनी मजबूत केले. ते हातच आज शरद पवारांचा गळा दाबतात. ह्यांचे हात थरथरले कसे नाहीत? आव्हाड साहेब, बोललं जातं की निवडणूक आयोगामध्ये 4 चिन्ह आणि नावासंदर्भात देखील विचार झालेला आहे. काय त्या संदर्भात तुम्हाला माहिती? मला माहीत नाही. आमचा चिन्ह, आमचा विचार, आमचा पक्ष, आम्ही महाराष्ट्रात जाऊ ते एका अशा माणसाला घेऊन जाऊ ज्यांनी या सगळ्यांना घडवलं आणि ज्यांनी आज शरद पवारांची गद्दारी केली. इतिहासात सूर्याजी पिसाळची नोंद नाही. या सूर्याजी पिसाळांची नोंद इतिहास घेणार नाही. आव्हाड साहेब, जे शिवसेनेच्या प्रकरणात झालं होतं, शिवसेनेच्या प्रकरणात देखील विधिमंडळामधील आमदारांची संख्या विचारात घेतली होती. आपल्याही केसमध्ये, तुमच्याही केसमध्ये तसंच झालेलं आहे. जे सोयीचं आहे ते निवडणूक आयोग करतं. त्याच्यात काय मोठे? पुढची रणनीती काय असणार? ते शरद पवार ठरवतील ना. मी सगळं थोडं ठरवतो. या निकालाबद्दल एका वाक्यात काय प्रतिक्रिया तुम्ही? काय एका वाक्यामध्ये या निकालाचं कसं वर्णन कराल तुम्ही? महाराष्ट्र धडा शिकवेल. निश्चित आपण जर बघितलं तर महाराष्ट्र धडा शिकवेल अशा एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. आणि संपूर्ण निकालावरती त्यांनी टीका केलेली आहे. अजित पवारांना बॅकअप कोण देतं अशा पद्धतीचा देखील सवाल या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. आणि निवडणूक आयोगावरती देखील एक मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त करत असतानाच पुढची लढाई आम्ही निवडणूक आयोगासोबतच सुप्रीम कोर्टामध्ये लढणार आहोत अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी साम टीव्हीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली.